श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये मुळारंभ या मालेत ऐकूया सुशांत देवळेकर यांचा लेख. आजचा विषय आहे मराठी ग्रंथ प्रकाशनाची मुहूर्तमेढ. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात मुद्रणाचं तंत्र महाराष्ट्रात दाखल झालं असलं तरी त्याचा व्याप मर्यादितच होता. हे तंत्र उपलब्ध होतं ते ख्रिस्ती धर्मोपदेशकांना आणि शासकीय यंत्रणांना. कोलकात्यात देवनागरीचीच काय पण मोडीचीही मुद्राक्षरं तयार झाली असली तरी महाराष्ट्रात मुद्रणात त्यांचा वापर प्राधान्याने ख्रिस्ती धर्मोपदेशकांनीच केला. शासकीय यंत्रणांनी विल्किन्स यांची देवनागरी मुद्राक्षरं वापरली, पण मोठ्या प्रमाणातल्या मजकुरासाठी ही यंत्रणा अपुरी होती. मराठी लोकांना मुद्रित स्वरूपात दिसत होती ती धर्मप्रसारासाठीची आणि शालेय पुस्तकं होती. ती हस्तलिखित पुस्तकांच्या तुलनेत फारच सामान्य भासणारी होती. त्या तुलनेत हस्तलिखित पुस्तकं बऱ्याचदा कितीतरी सुबक आणि देखणी असायची. ती नक्षी आणि चित्र ह्यांनी सजवलेली असायची. त्यांचा देखणेपणा त्या काळाच्या मुद्रणात दिसत नव्हता. पण हस्तलिखितांचं काम कष्टाचं, डोळ्यांच्या खाचा करणारं आणि मान आणि कंबर खिळखिळी करणारं, तसंच वेळ खाणारंही. एकच प्रत करायला खूप वेळ लागायचा, तर अनेक प्रती करायचं स्वप्नही कसं पडणार. ह्या उलट ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी आपली पुस्तकं छापल्यामुळे त्यांच्या अनेक प्रती सहज निघायच्या. त्यामुळे प्रसाराचा व्यापही मोठा असायचा. अशा वेळी गणपत कृष्णाजी पाटील नावाच्या एका मराठी माणसाला वाटलं की आपल्या परंपरेतली पुस्तकंही अशी का छापू नयेत. मुद्रणाचं तंत्र त्यांनी समजून घेतलं. प्रत्येक अक्षराचे सुटे खिळे म्हणजे मुद्राक्षरं तयार करण्याचं तंत्र तसं किचकट आणि सहज साध्य नव्हतं. पण शिळेवर मजकूर लिहून त्याचा छाप घेण्याचं शिळाछापाचं तंत्र त्या मानाने सोयीचं वाटलं. दुसरं म्हणजे शिळाछापात हाती मजकूर लिहिलेला असल्याने ते हस्तलिखिताच्या जवळ जाणार होतं. पण हे तंत्र मिळवायचं कसं. गणपत कृष्णाजी उद्योगी होते. त्यांनी खटपट करून एक लाकडी यंत्र स्वतःच तयार केलं. शिळांचे तुकडे जमवून प्रयोग करून पाहिले. छापण्यासाठी शाई बनवण्याचेही प्रयोग करून पाहिले. काही काळ केलेल्या खटपटीला यश येऊ लागलं. त्यावेळी शिळा मुद्रणाची यंत्र इंग्लंडहून मागवावी लागायची. पण गणपत कृष्णाजींनी मुंबईत एक लोखंडी यंत्र करवून घेतलं आणि मराठीत ग्रंथमुद्रणाला प्रारंभ केला. गणपत कृष्णाजी हे मराठीतले पहिले प्रकाशक आणि पहिले मुद्रकही. त्यांनी आपल्या प्रकाशनाचा प्रारंभ केला तो पंचांगाच्या मुद्रणाने. रखमाजी देवजी मुळे या आपल्या संस्कृतज्ञ मित्राच्या सहाय्याने त्यांनी पंचांग तयार करवून घेतलं. ते 1831 मध्ये प्रकाशित झालं आणि मग पुढे प्रत्येक वर्षी निघू लागलं. त्या काळी छापील पुस्तकं काही जण हाती धरत नसत, कारण छपाईच्या शाईत जनावरांची चरबी घालावी लागायची. त्या चरबीमुळे शाईला चकाकी यायची. पण गणपत कृष्णाजींनी ह्यावर उपाय काढला. त्यांनी चरबीऐवजी तूप वापरायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना अधिक कष्ट पडायचे, पण मुद्रण प्रसाराचा मार्ग मोकळा झाला. गणपत कृष्णाजींनी 1843 मध्ये देवनागरी मुद्राक्षरही तयार केली आणि ते खिळे छाप किंवा अक्षर मुद्रणही करू लागले. दादोबा पांडुरंगांच्या मराठी व्याकरणाची पहिली आवृत्ती 1836 मध्ये गणपत कृष्णाजींनीच छापली. त्यानंतर त्यांनी अनेक पुस्तकं छापली. गणपत कृष्णाजींच्या ह्या कार्याबद्दल आपल्याला फारच तुटपुंजी माहिती आहे, पण जी माहिती मिळते तिने त्यांच्याविषयीचा आदर निश्चितच दुणावतो. मराठी ग्रंथ प्रकाशनाची मुहूर्तमेढ. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आपण ऐकला सुशांत देवळेकर यांचा लेख. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.